नमस्कार. माझा कट्ट्यावरती आपल्या सर्वांचं स्वागत. मी ज्ञानदा कदम. माझा कट्टा प्रेझेंटेड बाय क्विकहिल आणि बढेकर ग्रुप, पॉवर्ड बाय ग्रीन हार्वेस्ट, बँक ऑफ महाराष्ट्र, चंदुकाका सराफ ज्वेल्स, चितळे दही, सुधीर मांडके लाईट हाऊस आणि सोनाई पशु आहार. आज आपले कट्ट्याचे पाहुणे आहेत लोकांना लठ्ठपणाच्या आजारातनं बरं करणारे डॉक्टर संजय बोरुडे. डॉक्टर बोरुडे आपल्या देशातल्या संस्थापक बेरियाट्रिक सर्जन्सपैकी एक आहेत. आजवर 7,000 लोकांचा लठ्ठपणा त्यांनी ऑपरेशनद्वारे म्हणजे शस्त्रक्रिया करून कमी केला आहे. अवघ्या 11 महिन्यांच्या तान्ह्या बाळाची बेरियाट्रिक सर्जरी करण्याचा रेकॉर्डसुद्धा त्यांच्या नावावर आहे. आणि सध्या डॉक्टर बोरुडे लहान मुलांमधल्या वाढत्या लठ्ठपणाच्या समस्येवरती विशेष काम करत आहेत. आपल्या देशाच्या जनरेशन नेक्स्ट समोरची सगळ्यात मोठी समस्या कोणती असेल तर ती आहे लठ्ठपणाची. वर्ल्ड ओबेसिटी ॲटलासनुसार 2035 सालापर्यंत म्हणजे पुढच्या 10-11 वर्षात जगातले जवळपास 51% म्हणजे अंदाजे 400 कोटी लोक लठ्ठपणाच्या आजारानं ग्रस्त असतील. लहान मुलांच्या बाबतीत तर ही आकडेवारी अजूनच चिंताजनक आहे. लठ्ठपणाचा हाच ट्रेंड जर कायम राहिला तर पुढच्या जेमतेम 10-12 वर्षात जगातली अंदाजे 200 कोटी मुलं आणि 150 कोटींपेक्षा जास्त लहान मुली लठ्ठ किंवा अतिजाड असतील. आपल्या देशाचा जगामध्ये लठ्ठपणात अमेरिका आणि चीननंतर 3रा नंबर लागतो. आपल्याकडे शहरी भागातल्या जवळपास 70% लोकांना लठ्ठपणाची समस्या भेडसावते. आत्ताच्या घडीला आपल्या देशाचा विचार केला तर साधारणपणे 8 कोटी लोक हे ओव्हरवेट आहेत. तर या धडकी भरवणाऱ्या आकडेवारीमध्ये भविष्यामध्ये आपला नंबर नसावा, आपल्याला अगदी छान फिट अँड फाईन राहता यावं यासाठी काय करायचं, लहान मुलांमधला लठ्ठपणा ओळखायचा कसा, तो योग्यरित्या कमी कसा करायचा, लठ्ठपणाचा आजार त्याचं वाढतं प्रमाण किती धोकादायक आहे आणि वजन नियंत्रणात ठेवायचं असेल तर काय खायचं, कसं खायचं, किती खायचं आणि कधी खायचं, कोणते उपचार घ्यायचे, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण डॉक्टरांकडून आज जाणून घेऊया. नमस्कार, आपलं मनापासून स्वागत आहे. नमस्कार. नमस्कार सर. डॉक्टर, परवा एक कार्यक्रम झाला ज्याच्यामध्ये राज ठाकरे, देवेंद्र फडणवीस आणि तुम्ही अशा तुमच्या तिघांचा गप्पांचा कार्यक्रम झाला, ज्याच्यामध्ये लठ्ठपणा तो किती भयंकर होऊ शकतो याचं धडकी भरवणारे आकडे त्या निमित्तानं समोर आले, जे आता ज्ञानदानही सांगितले. हे प्रमाण लठ्ठ होण्याचं आपल्याकडे जे वाढताना दिसतंय त्याच्या मागची कारणं काय आहेत आणि मुलांमध्ये खास करून म्हणजे गुटगुटीत धष्टपुष्ट मुलं हे फार म्हणजे आपल्या कुटुंबाचं वैभव आहे असं मानण्याचे दिवस किंवा त्याच्यातून आपण सगळे आलेले आहोत आत्तापर्यंत. तर ते सुदृढ असणं हे काही चांगलं नाही असं कधी आणि कसं कळायला लागलंय आणि ते कसं थांबवायचं आहे? पहिली सुरुवात करताना थँक्यू, तुम्ही मला इथे बोलवलात आणि हा जो माझ्या खूप जवळचा विषय आहे लठ्ठपणा, तो त्याच्यावरच आपण गप्पा करतो आहे, त्यामुळे मला अजूनही छान बरं वाटतं आहे. लठ्ठपणा याच्यामध्ये 2 गोष्टी आहेत की काही लोक लठ्ठ असतात पण त्यांना मेडिकल काहीच आजार नसतात, ते चांगले वॉक करू शकतात, धावू शकतात आणि लवचिक पण असतात. व्हाईल त्याच्या दुसरे जे मंडळी आहेत लठ्ठच असतील पण त्यांना खूपशा आजारांनी ग्रासलेलं असतं, त्यांच्यावर बरेचसे असे मेटाबॉलिक डिसीजेस दिसायला लागलेले असतात की ज्याच्यामुळे त्यांचं वयोमान कमी होतं. त्यांचं आम्ही जे त्याला कोमॉर्बिड कंडिशन म्हणतो की ज्याच्यामुळे त्यांचं संपूर्ण जे डेली वर्क आहे ते बऱ्याचशा प्रमाणात हॅम्पर होतं. म्हणून लठ्ठपणाला ॲक्च्युली खूप महत्त्व द्यायला पाहिजे. मुळामध्ये आपण लठ्ठ कोणाला मानायचं? मी लठ्ठ आहे नाही. तुमचं कसं आहे की आता लठ्ठपणाला आम्ही 3 स्टँडर्ड्स आहेत आमचे: बॉडी कंपोजिशन ॲनालिसिस, बॉडी मास इंडेक्स आणि वेस्ट अँड हिप रेशो. आता सगळ्यात मोठा महत्त्वाचा म्हणजे बॉडी कंपोजिशन ॲनालिसिस. मी 2 व्यक्ती घेतल्या की त्याच्यामध्ये त्यांचं दोघांचे वजन 100 किलो आहे, पण त्या एका व्यक्तीचं मसल मास जास्त असेल, फॅट मास नॉर्मल असेल किंवा कमी असेल, ती व्यक्ती सुदृढ. पण सेम 100 किलोची दुसरी व्यक्ती त्याच्यात फॅट मास जास्त असेल आणि मसल मास कमी असेल, ती व्यक्ती
म्हणजे आजारी व्यक्ती, त्यांना आपण लठ्ठ म्हणतो आणि त्यांना ते लठ्ठपणाचे सगळे आजार होतात. आता याच्यामध्येही दोन भाग आहेत. सबक्युटेनियस फॅट, आपल्या शरीरामध्ये आपल्या स्किनच्या खालची फॅट, आणि एक असतं ती व्हिसरल फॅट म्हणजे पोटाच्या आतली. ही स्किनच्या आतमधली सबक्युटेनियस फॅट, हिने आपल्याला कुठलाही मेटाबॉलिक आजार होत नाही, पण त्याने फक्त शेप खराब असतो. म्हणून लायपोसक्शन अशा ज्या गोष्टी केल्या तर ती बाहेरची फॅट जाऊ शकते. सेल्युलाइट्स वगैरे म्हणतो आपण, कमरेवर वगैरे फॅट वाढलेली असते, ती लायपोसक्शन केलं ती जाते. म्हणजे लायपोसेक्शन म्हणजे काय, घालायचं काहीतरी इंजेक्शन आणि काढून घ्यायची, फॅट काढून घ्यायचं. येस, एक छोटंसं असं होल करतो आपण. म्हणजे असं ते काय असं सक होतं फॅट सगळं. एक्झॅक्टली, सक करतो आपण. म्हणजे कसं असतं की आपण छोटंसं इन्सिजन घ्यायचं, त्यातून आमचे असे रॉड्स असतात, त्याला असं इथे सक्शन लावलेलं असतं, पुढे त्याला एक असं नाईफसारखं थोडंसं खाचा असतो. आता ते आम्ही सुरुवातीला या भागात समजा फॅट असेल तर तिथे थोडंसं असं इंजेक्शन देऊन त्यातला रक्तप्रवाह कमी करतो आणि मग त्याच्यामध्ये ते घासून असं खरवडून काढतो. अरे बापरे. हां, त्याला लायपोसक्शन म्हणतात. म्हणजे तो ॲबनॉर्मल जी फॅट तिथे आहे ती आपण काढली आणि शेप दिला त्याला. पण ही या पद्धतीनं सक करून काढता येऊ शकेल पोटा व्यतिरिक्तच्या भागातली. हां, पण ही कशी आहे, हिचं मेटाबॉलिक काही ॲक्टिव्हिटी नसल्यामुळे पेशंट जसाही तसाही राहिला तरी त्यांना काही प्रॉब्लेम नाही. पण जी दुसरी जी महत्त्वाची आहे, जी पोटाच्या आतली फॅट असते, फॅट विथ द लिव्हर, आपण फॅटी लिव्हर तुम्ही ऐकलं असेल बऱ्याचदा, ते आपल्याला लिव्हर डिसीजेस देतात. फॅट विथ किडनीज गिव्ह यू हायपरटेन्शन, हाय ब्लड प्रेशर. फॅट विथ पॅन्क्रियास आपल्याला डायबिटीज देतो. फॅट विथ हार्ट आपल्याला हार्ट प्रॉब्लेम देतात. फॅट विथ ब्रेन स्ट्रोक्स वगैरे असे प्रॉब्लेम्स येतात. याला आपण व्हिसरल फॅट म्हणतो. आणि ही फॅट फक्त आणि फक्त वजन कमी केल्यानेच होते. फॅट सक्शन जे मी असे सांगितलं, लायपोसक्शनने वजन नाही कमी होत, शेप मिळतो. पण बेरियाट्रिक सर्जरीने ह्या सर्व ठिकाणची फॅट ही समप्रमाणात व्यवस्थित कमी होते. म्हणून या सर्जरींना मेटाबॉलिक सर्जरीज पण म्हणतात, की ज्याने तुमचं मेटाबॉलिझम चांगलं होतं. पण म्हणजे मुळामध्ये आपल्याकडं गेल्या काही वर्षांमध्ये म्हणजे खूप स्थूल असणाऱ्यांचं, खूप जाड असणाऱ्यांचं, अमेरिकेमध्ये वगैरे तर आपण जातो तर म्हणजे अक्षरशः अल्टरनेट माणूस आपल्याला तसा दिसतो, जाड दिसतो. आपल्याकडेही आता ते प्रमाण खूप वाढायला लागले. ही काय फक्त आहाराच्यामुळं, हे सगळे आहारातल्या बदलांमुळं हे प्रॉब्लेम आहेत निर्माण झालेले? नाही, याच्यामध्ये जेनेटिक्स, हॉर्मोन्स आणि तुमची लाईफस्टाईल, ह्या तिन्ही गोष्टी एकत्र असतात. आता बऱ्याचदा आमच्याकडे येणारे पेशंट सांगतात, डॉक्टर मी तुमच्यापेक्षा तिप्पट कमी खातो, तरी मी वाढतो, तुम्ही आहेत तसेच आहात. आमच्याकडे आमची एक मैत्रीण आहे, 2 बहिणी आहेत. तर त्या बहिणींचं की तिना मी एक आहे, तिचा चहा एवढी साखर असते की चमचा असा उभा राहील, खडा चम्मच. तर आणि बारीक आहे एकदम. आणि हे वर्षानुवर्ष बघतोय मी. पण दुसरी सख्खी बहीण, लहान बहीण, तिने थोडं खाल्लं की ती वाढायला लागते. हा फरक आहे जीन्समध्ये. आता याच्यामध्ये दुसरा भाग कसा असतो, तुमचे आई वडील दोघांपैकी एक किंवा दोघंही जाड असतील तर मग मुलं जाड होण्याचं प्रमाण जास्त असतं. पण कधी कधी मुलं, आई वडील नॉर्मल असतात तरी मुलं जाड होऊ शकतात. 2 भाऊ बहीण असतील तर एक भाऊ जाड असतो, बहीण बारीक असते. पण त्यांची जेव्हा मी हिस्ट्री घेतो ती त्यांच्या आजोबा आजीपैकी कोणीतरी जाड असतं. म्हणजे जेनेटिक्समध्ये कसं असतं की तुम्हाला कधी कधी एक्स्किप लिजन येतो. म्हणजे आजोबा आजी, त्यांची मुलं नॉर्मल, तिकडनं इकडे येतं. कठीण आहे सगळं इमॅजिन करायला, पण येतं. त्यालाच हे जीन्सचे प्रॉब्लेम्स आपण म्हणतो. पण मग हा प्रश्न आपल्याकडे म्हणजे पूर्वापार आहे. हो, पूर्वापार. पण मग आता तो अचानक असा आपल्याला फार गंभीर आणि भेसूर का वाटायला लागलाय? काय झालं, याला
जसं सायन्स इव्हॉल्व्ह होतं आहे, आता अमेरिका ही खूप ॲडव्हान्स कंट्री आहे. ते जे फर्स्ट वर्ल्ड कंट्री जेवढ्या आहेत खूप ॲडव्हान्स आहेत, खूप सारे रिसर्च होत आहेत. त्यामुळे त्यांनी पहिल्यांदा हे नोटीस केलं. तुम्हाला सांगतो, पहिली बॅरियाट्रिक सर्जरी ओबेसिटीची केव्हा झाली आहे? 1952. आपल्याला आजकाल समजतंय की बॅरियाट्रिक सर्जरीज होत आहेत आणि याच्यातून वजन कमी करता येतं. आजही आपल्याकडची लोक, स्पेशली इन्शुरन्स कंपनीत, याला कॉस्मेटिक सर्जरी म्हणतात, जी नाही आहे. ॲक्च्युली ती नाही आहे, ती लाईफ सेविंग सर्जरी आहे. हां, ती लायपोसक्शन वगैरे कॉस्मेटिक सर्जरी आहे. तर याच्यासाठी जेव्हा ही हिस्ट्री आहे तशी तशी आपल्या इथे आपल्या भारतामध्ये ही सर्जरी आली साधारण 1999 टू 2000मध्ये. आम्ही 2000पासून करतो आहे. आता आम्ही जेव्हा सुरू केली आम्हाला खूप क्रिटिसिझम व्हायचं, काय करताय हे, कसं करताय. आणि आम्ही ओपन सर्जरीज करायचो. एखाद्या जाड माणसाची स्किनचा लेअर असा एवढा जाड असतो, स्किन, मग ती फॅट आणि मग ते मसल्स वगैरे जाड असतं. हो, लोकांचे पोटावरची फॅट खूप जाड असते, जाड लोकांच्या. आणि मग खाली आतडी असतात, जो आमचा एरिया आहे काम करण्याचा. म्हणजे यांना इथून कापायचं, इतकं जायचं, एवढं स्ट्रगल करून ऑपरेशन करायचं, परत शिवत बाहेर यायचं. आणि याच्यामध्ये फॅट म्हणजे त्यात ब्लड सप्लाय थोडा कमी असतो, त्यामुळे ते इन्फेक्शन होण्याचे चान्सेस जास्त असतात. त्यामुळे आम्ही ज्या पहिले 2000 ते 2003 ज्या आम्ही ओपन सर्जरीज केल्या, त्या मला अजूनही कधी कधी आठवलं तरी भीती वाटते. कारण रिकव्हरी पण तेवढी डिलेड असायची, इन्फेक्शनचे चान्सेस जास्त असायचे, हायर अँटीबायोटिक्स वापरायला लागायची इनव्हेरेबली. तर त्यामुळे आणि नंतर मग हळूहळू आणि भारतात तेव्हा काही नव्हतं. त्यावेळेस मला हे सगळं शिकायला मला US आणि युरोपमध्ये शिकलो आहे मी. कारण तिथेच चालायचं आहे. तिथे जायचं, शिकायचं, 15-20 दिवस झाले तिथे राहायचं, परत यायचं, इथे प्रयत्न करायचे. बरं, आपण कसं एखादा ट्रेन डॉक्टर असतो, आपण त्यांना फॉलो करत असतो. तर इथे कसं व्हायचं, इथे फॉलो करायला इथे कोणीच नव्हतं, तिकडे जायला लागायचं. त्यामुळे आमच्या नंबर ऑफ व्हिजिट्स पण वाढल्या होत्या परदेशी जाण्याच्या शिकण्यासाठी. पण नंतर हळूहळू सगळं होत गेलं. याच्यामध्ये नवीन नवीन प्रोसिजर्स झाल्या. आता आम्ही त्यावेळी जी ओपन सर्जरी करायचो ती बंद झाली आहे टोटली. नवीन सर्जरी, जसं मेडिसिनमध्ये पण आता एक मेडिसिन येतं अँटी ओबेसिटी म्हणून, ते 2 वर्षांनी बाहेर जातं, साईड इफेक्ट्स वगैरे कळलेले नसतात. सर्जरीमध्ये पण थोड्याफार प्रमाणात असं झालं आहे, फार नाही झालं आहे पण थोड्याफार प्रमाणात झालं आहे. आता त्याच्यातून जो अवेअरनेस वाढत गेला, तो अवेअरनेसमुळे आता समजायला आलं की ओबेसिटी होते. आता मी सुरुवातीला ॲडल्ट ओबेसिटी सर्जन होतो, आता मला जास्त लोक चाइल्ड ओबेसिटी सर्जन म्हणून ओळखत आहेत. हा पण अवेअरनेसचाच भाग झाला. आता गेल्या 2011 साली ती छोट्या बाळाला पिडियाट्रिक एंडोक्रायनॉलॉजी डिपार्टमेंट, नायर हॉस्पिटल, त्यांनी माझ्याकडे एक अचानक सकाळी पेशंटला पाठवलं की सर तुम्ही बघा आणि ठरवा आता काय करायचं ते. म्हणजे हा निरोपच काय वेगळा आहे काहीतरी. कारण आपण एखादा डॉक्टर दुसऱ्या डॉक्टरला रेफर करतो, आय एम रेफरिंग यू दिस पेशंट, काइंडली लुक इन टू इट. यांनी सांगितलं तुम्हीच आता ठरवा. म्हणजे याचं स्केरी मेसेज होता तो ॲक्च्युली. कारण त्या बाळाला केवढं होतं बाळ? 11 महिन्याचं बाळ आणि 19 किलो वजन होतं. अरे बाप. जे नॉर्मली 7 ते 8 वर्षाच्या मुलांचं असतं. आता दुसरी हिस्ट्री काय होती, जेव्हा त्यांची फॅमिली हिस्ट्री घेतली तेव्हा आई वडील एकदम बारीक, पण बाळ जन्मलं तेही नॉर्मल वेटचं, 2.5 किलो 2.8 किलोज. पण नंतर त्यांचं वजन दर महिन्याला 2-2 किलोने वाढत होतं. प्रचंड ते दूध प्यायचं आईचं, म्हणजे आईचं आधीच बारीक, त्यात हाडं दिसायला लागलं. नंतर त्यांचं जसं वजन होतं, आधीचं जी बेबी होती, मुलगा होता, तो असाच जाडा झाला आणि जाडपणामुळे श्वास बंद होऊन श्वासोश्वास घेता येत नव्हतं त्याला आणि तो 1.5 वर्षाचा असताना वारला. माझी यंगेस्ट बेबी ही जाडपणामुळे वारली,
ती ही 1.5 वर्षाची मुलगी. त्याच्यानंतरची ही दुसरी बेबी ही मुलगी आहे झोया खान म्हणून. तर तिनेही ती जेव्हा नॉर्मल 2.8 किलोज होती आणि परत 2-2 किलोने वाढत, पण त्या मुलाच्या जास्त ही फास्ट वाढत होती. आणि त्या मुलाच्या आधी जे काही तो त्याचं मरण पावल्याचे जे सिम्टम्स होते सेम तिचे 11व्या महिन्यात दिसायला लागले होते. आता पहिलं बेबी वारल्यामुळे पहिल्यापासून ही लोक नायर कॉलेज पीडियाट्रिक एंडोक्रायनॉलॉजी डिपार्टमेंटकडे जे हॉर्मोन्सच बघतात, जीन्सच बघतात, त्यांच्याकडे होते. 11 महिन्यापर्यंत काही झालं नाही, सगळे प्रकार केले. मग शेवटी तो मेसेज घेऊन ते माझ्याकडे आले. मी पूर्ण डेटा रिसर्च केला. पूर्ण जगामध्ये एवढ्या छोट्या बाळावर काही केलं आहे का कोणी, कुठे काही डेटा नव्हता. मग आणि त्या मुलीला मी जेव्हा बघतो, माझ्याकडे फोटो आहेत ते, तिला श्वास पण घेता येत नव्हता असं. तिला मग एक थोडंसं डेअरिंग करून म्हटलं आपण जे ॲडल्टमध्ये करतो तेच करून बघूया ना. ती नाहीतरी प्रचंड भूक आहे हिला. आणि लहान मुलांना कुठे मी सांगू एक्सरसाइज करा. 11 महिन्याच्या बाळाला मी सांगू शकत नाही कमी खा किंवा जरा धाव वगैरे सांगूच शकत नाही. मग तो डिसिजन घेतला. ती फॅमिली खूपच गरीब कुटुंब होतं ते. तरी मी त्यांचं ब्रिच कँडीमध्ये ऑपरेशन केलं. सगळ्यांना रिक्वेस्ट केली, आम्ही फ्री केलं आणि तिचं ऑपरेशन झालं. तुम्ही बिलीव्ह नाही करणार, 11 महिन्याचं बाळ म्हणजे पीडियाट्रिक सर्जरी. म्हणजे आपण काय विचार करतो, आता मी दुसऱ्या पीडियाट्रिक सर्जरीज केल्या छोट्या बाळांच्या, तर छोटंसं इन्सिजन हे ते असं असतं. या बाळाला मला जे मी मोठ्यांमध्ये वापरतो स्टेपलर्स सेम तसे लागले. म्हणजे त्याचं प्रचंड पोटही आतमध्ये जठरही मोठं होतं. म्हणजे सेम सगळं. तर म्हणजे त्यांची आतमधली जी ग्रोथ असते ना ती प्रचंड असते. त्यांचं स्टमक त्या बाळाच्या वयाला शोभेचं नव्हतं, प्रचंड मोठं होतं. आता ते तिचं कमी केलं. धाडशी निर्णय होता खरा, पण मला पहिले 6 महिने खूप क्रिटिक झालं, पण जगभरातून क्रिटिक झालं. एवढ्या लहान बाळाला का ऑपरेट केलंस म्हणून. उत्तर दिली नाही तर काय तुम्ही सांगा पर्याय काय. पण 6 महिने वर्षभरामध्ये त्या बाळाचं वजन कमी झालं. पहिल्या 6 महिन्यात मला वाटतं 5 किलो कमी झालं तिचं, ज्या 19वरनं. आणि नंतरच ते स्टेबल राहिलं आणि ते बाळ आज 14 वर्षाची आहे. म्हणजे ती वाचली आणि हेल्दी आहे. नॉर्मल माइलस्टोन्स आहेत जे एखाद्या त्या वयाच्या बाळाला पाहिजे तसे. नाही पण म्हणजे हा झाला छोट्या बाळांमध्ये ॲबनॉर्मली त्या बाळाचं वजन आहे, पण हा काही रेग्युलर अशी बघायला मिळत नाहीत का? आता अशा बाळांचं प्रमाण वाढतंय. येस, आता कसं झालं आहे की आता जेवढे रिसर्च वाढले ना, त्यामुळे त्यात पूर्वी आता आम्ही जेव्हा 2000 साली जेव्हा या सर्जरीज चालू केल्या, त्या सगळे हॉर्मोन्स आणि जीन्स आम्ही अभ्यास करायला सुरुवात केली. 19 जीन्स होते त्यावेळेस, आज 109 आहेत. ज्याच्यामुळे वजन वाढतं. ज्याच्यामुळे वजन वाढतं आणि ते आपण म्हणजे रिलेट करू शकतो आपण. म्हणजे ही जी सुधारणा नाही म्हणणं, काय म्हणणार त्याला, की हा जो ॲडव्हान्स मेडिसिन आहे आणि त्याच्याबरोबर टाईम टेस्टेड म्हणू आपण त्याला किंवा एव्हिडन्स बेस्ड मेडिसिन म्हणू आपण त्याला, ह्या प्रकारामुळे आपल्याला जास्तीत जास्त माहिती मिळते. आणि त्यामुळे आपल्याला खूप फरक. पण आपण जेव्हा असं म्हणतो की पुढच्या 10 वर्षामध्ये 51% लोक ओबेसिटीची शिकार होण्याची भीती आहे, तर इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये ओबेसिटी वाढण्याचं काय कारण आहे असं तुम्हाला वाटतं? सगळ्यात पहिलं कारण म्हणजे वेस्टर्नायझेशन. जेवढं आपण सायन्स पण पुढे जात आहे ते सगळे दुष्परिणाम आहेत. पहिली गोष्ट. पण वेस्टर्नायझेशन म्हणजे स्मार्टफोन्स, तुमचं जंक फूड. स्मार्टफोन्स. येस. स्मार्टफोनचा ओबेसिटीशी काय संबंध? स्मार्टफोन म्हणजे तुमच्या हातात जग आहे. तुम्हाला खायला पाहिजे, स्मार्टफोन वापरा. तुम्हाला खेळणं बघायचं आहे, स्मार्टफोन वापरा. तुम्ही स्वतः खेळायला बाहेर जात नाहीत. मग हार्डली किती लोकांमध्ये आपल्या
हॉकी आणि फुटबॉल खेळण्याची आवड आहे. आपण बघतो, मी चेल्सी फॅन आहे, मँचेस्टर युनायटेड फॅन आहे, हे प्राऊडली सांगतात लोक. पण किती खेळतात? खेळणारे फारच कमी आहेत. स्पेशली आणि मुलं तर बिलकुलच नाही. एक तर काय त्यांच्याकडे ग्राउंड्स नाही आहेत. आय एम टॉकिंग अबाउट अर्बन. बाहेर तुम्ही गावाकडे वगैरे रुरल एरियामध्ये गेला तर आहेत, ते जातात. पण ते शाळेत जायला घरापासून ते चालत पण जातात, सायकलवर जातात. पण आपल्या इथे उलट आहे. आपल्या इथे गाड्या फ्लॅश करतात पेरेंट्स, की मी आज या गाडीने आलो आहे, मी त्या गाडीने पाठवलं आहे मुलाला, तिसऱ्यांदा या सुपर बाईकने पाठवलं आहे. म्हणजे लोकांचा शो ऑफ खूप आहे. ह्या सगळ्या आहे ना, हा स्मार्टफोनमधून खूप आलेला आहे. म्हणून मी त्याला स्मार्टफोनला हे म्हणतो स्क्रीन टाईम. ह्याच्यातला हा दुसरा पण मोठा पॉईंट आहे. आणि अजून एक पॉईंट जो सगळ्यात मोठा आहे, कॅलरीज. कॅलरीज म्हणजे काय? कुठल्या मुलाला तुम्ही सांगा, किंवा तुम्ही पण जेव्हा लहान होतात, आपण जेव्हा 5 ते 15 वर्षाच्या गॅपमध्ये 5वी ते 10वी समजा, तेव्हा आपण जे काही जेवलो, तुम्हाला त्यात काय होत, किती कॅलरीज खाल्ल्या पण विचार केला होता कधी? कधीच नाही. आजही कितीतरी लोक, वडापावमध्ये 300 कॅलरीज असतात. आणि तुम्ही 1 तास जेव्हा जॉग कराल, तेव्हा ते 280 कॅलरीज जातात. म्हणजे एक वडापाव, मी डाएटवर आहे. आता बरेचसे जे मंडळी आहेत, स्पेशली कॉल सेंटर्स अशा ठिकाणी काम करतात, ते म्हणतात आम्ही 12 तास बसलेलो असतो, तर मी कमी खाणार. काय कमी खाणार? तर वडापाव खाणार. पण त्यांना ते कळत नाही की किती कॅलरीज. एक स्लाइस ऑफ पिझ्झा 500 कॅलरीज. एक फ्राईज, फ्रेंच फ्राईज 480 कॅलरीज. आपण तो विचार कधीच नाही करत. टेस्टी असतं, टेस्टी लागतं, खातो, पण किती कॅलरीज खाल्ल्या? म्हणजे एक वडापाव खाल्ला की मग 1 तास जॉगिंग केलं पाहिजे. येस. एक जर पिझ्झाचा तो त्रिकोण खाल्ला की 1.5 तास पडलं पाहिजे. एक्झॅक्टली. म्हणून ज्यांना, इवन माझ्या पेशंटना मी आजही अलाव करतो, हे खा, कारण लाईफमधला चाम कमी करू नका. मी कधीच ॲडवाईस नाही करत की तुम्ही ज्या लाईफमधल्या ज्या काही आनंदाच्या गोष्टी आहेत सगळ्या करा, पण जर तुमचा जो पाणीपुरीवाला, भेलपुरीवाला इथे असेल तर तुम्ही असे जा आणि असे या. देन यू क्वालिफाय टू हॅव दॅट जंक फूड. पण पाणीपुरीमध्ये किती कॅलरीज आहेत? जवळजवळ 200 प्लस आहेत. हो. कमी. पाणीपुरीचं पाणी चांगलं असतं, पण पाणीपुरी पाण्याला मी दोष नाही देत, पुरीला दोष देतो. आणि त्याला एकदा ते काय ॲडिक्टिंग आहे हो. एक सुरुवात केली ना, थांबवता येत नाही. पण म्हणजे थोडक्यात जर तुम्हाला, म्हणजे एक वडापाव खाण्यापेक्षा 2 पाणीपुरी खा. पण 2 पाणीपुरी म्हणजे पाणी गेलं ना, त्यात पोटाच्या, आपल्या पोटाचा जो भाग असतो तो, या 2 पाणीपुऱ्या इथे राहिल्यात, पोट भरल्याचं समाधान नाही मिळत. याच्यात ॲनाटॉमी कशी असते, आपलं हे जे अन्ननलिका, मग जठर आणि मग इंटेस्टाईन. आता अन्न येतं ते सगळं पोटात, जठरामध्ये पडतं. आता ते तुमचं तर जठर साईज किती आहे त्याच्यावर अवलंबून असतं. तुम्ही बघा, लहान बाळ असतं, 3 महिन्याचं बेबी, आईच्या दुधावर असते फक्त. दूध प्यायलं की नाही करायला लागतं, कारण पोट भरलं आहे आतमध्ये. ही जी बॉल असते, हिला नर्व्ज असतात, त्या नर्व्ज आपल्याला इथे कळवतात, जो पोट भरलं तर खाऊ नकोस. 3 महिन्याच्या बाळाला, 6 महिन्याच्या बाळाला कोणी शिकवलेलं नसतं अन्नाला कधी नाही म्हणायचं. ते रडायला लागतं, नाही. पण आईने समजा जास्त भरवलं नाही म्हणत असताना, आपण बघतो बाळ उलटी करतं, कारण ते एका कॅपॅसिटीच्या बाहेर आपण खाऊ शकत नाही. नंतर पोट वाढायला लागतं, आतमध्ये जठर वाढायला लागतं. पण ते तुम्ही किती खाताय त्याच्याप्रमाणे वाढत जातं. येस. हो.
एक एक्सपॅन्सिबल पिशवी आहे ती. तुम्ही जेवढं भराल तेवढं हे कराल. आणि असं नाही तुम्ही उद्या डाएटवर गेलात की ते कमी होतं. वन वे ट्रॅफिक. पण म्हणजे मग याच्यामध्ये जर खबरदारी घ्यायची असेल तर सगळ्या आईबापांनी लहानपणापासूनच आपल्या पोरांना जेवढं त्यांना भूक आहे तेवढंच खायला घातलं पाहिजे. एक्झॅक्टली. बळे आग्रह करून कोंबायला नाही पाहिजे. नाही. त्यांचा ते जठर साईज वाढणार नाही याची खबरदारी घेतली पाहिजे आधीपासून. परफेक्ट. पण मग अमेरिकेमध्ये काय हे असंच होतं? म्हणजे अमेरिकेमध्ये म्हणजे बाकी जगात आपण कुठेही फिरलो तर त्याच्यापेक्षा अमेरिकेमध्ये हे प्रमाण खूप जास्त दिसतं. हे सगळं कसं आहे ना, हे जीन्सवर पण अवलंबून आहे, त्यातल्या त्यात लोकेशन्सवर अवलंबून आहे. आता जे आपण एथनिसिटी म्हणतो त्याला मराठीत माहीत नाही काय, पण त्याच्यावर आता आपण भारताचंच बघा ना, नॉर्थमध्ये मोठी उंच गोरी लोक आहेत, साऊथमध्ये शॉर्ट, आणि त्यांचं खाणं वेगळं आहे. ते त्यांचं राईस इज स्टेपल डाएट. आणि आपण भाताला सांगतो नो 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 नो. म्हणजे उद्या मी जर डाएट करतोय म्हटलं तर काय करतात लोक, मी भात सोडला. कॉमन आहे, पण त्याने किती तुमच्या शरीरावर किती परिणाम होतो. पण होतो का? म्हणजे मला असं आहे की खरंच भात सोडल्यानं आणि असं हे सोडलं ते सोडल्यानं पोटाचा आकारावर नियंत्रण राहतं का? नाही राहत. नाही. कसं आहे ना, म्हणूनच हे ट्रिकी आहे. आता लोक कसं आहे ना, ब्लेम करतात फक्त लाईफस्टाईलला किंवा खाण्याला. तुम्ही तुमचं मेटाबॉलिझम पण समजून, हे आमचं काम आहे. तुमचा जो मगाशी प्रश्न होता, तुम्ही लठ्ठ केव्हा म्हणाल. एखादी व्यक्ती मोठी दिसेल 100 किलो जसं मगाशी म्हणलं, पण त्याचं बॉडी कंपोजिशन अनालिसिस, गुड प्रोटीन्स आणि म्हणजे गुड मसल मास आणि स्मॉल फॅट मास, इट्स यू आर हेल्दी. तुम्हाला काही काळजी करण्याची जरूर नाही. पण मग याच्यामध्ये आईबापांचा गोंधळ होऊ शकतो की आपलं बाळ गुटगुटीत आहे म्हणजे ते हेल्दी आहे का त्याचा तो प्रॉब्लेमॅटिक आहे, हे कसं ओळखायचं? कसं कळतं? कसं कळणार? बाळ अतिशय प्रमाणात जेवायला लागलं असेल, बाळ काही स्पेसिफिक गोष्टींचं मागणी करत असेल आणि नॉर्मल जर जेवत नसेल, बाळ जास्त सुस्त असेल, खेळत नाही आहे, बसून राहतं आहे, तसं काही असेल, किंवा बाळाला श्वासाचे त्रास व्हायला लागले असतील, तर मग त्यांनी डॉक्टरचा सल्ला घ्यावा. म्हणजे त्याला ही इज नो मोर चबी बेबी किंवा गुटगुटीत बेबी. म्हणजे सुदृढ आहे, गुटगुटीत आहे आणि ॲक्टिव्ह आहे तर चांगलं आहे. तर चांगलं आहे. पण जर ते ॲक्टिव्ह नसेल तर मग खबरदारी त्यांनी घ्या. म्हणजे यू हॅव टू बी वॉचफुल ॲज पेरेंट. आम्ही काय म्हणतो की हे ओबिझोजेनिक एन्व्हायरमेंट असतं, म्हणजे जिथे पोषक असतं जाड होण्यासाठी ते टाळा. आता त्यासाठी पेरेंट्स जागरूक असले पाहिजे, टीचर्स जागरूक असले पाहिजे. बाळ आमची टॅगलाईन आहे, नो चाइल्ड इज फॅट अलोन. म्हणजे तुमच्या बाळाला जाड करायला तुम्ही जबाबदार आहात. बाळ तर काय, बाळ बिचारा इनोसंट असतं, त्याला ते देणार. चॉकलेट दिलं तर बाळ तर कधीच नाही म्हणणार. केक, आईस्क्रीम कधीच नाही गोड आहेत ना. आजकाल ट्रेंड वेगळा आहे. आम्ही आमच्या कियानला, माझ्या नातवाला, आम्ही अजून साखर पण नाही दिलं. 2 वर्षाचं झालं आहे. हो, गोड काहीच नाही दिलं आम्ही त्याला. म्हणजे पण गोड पदार्थच नाही, कुठलाच नाही. गोड पदार्थच नाही. त्याच्या जेवणात त्याला साखरेची चवच माहीत नाही, त्याला नाही दिलं. कारण सुरुवातीपासूनच तसं मेंटेन करतो. नाही, पण मग त्याला फळं वगैरे जर असतील तर त्यातनं तर फळं नॉर्मल आहे ना, नॅचरल शुगर. पण म्हणजे मिठाई, चॉकलेट, आईस्क्रीम, इवन बिस्किट्स नाही दिले, आईस्क्रीम्स नाही दिलेत त्याला. 2 वर्षाचं झालं आहे. वाईल ही क्वालिफाईज अदरवाईज. कारण आम्हाला त्याच्यासमोर किंवा त्याच्या अप्रोक्ष आईस्क्रीम खायला लाज वाटते, कारण तो बिचारा त्याला देत नाही आणि आम्ही खातो. डॉक्टर, तुम्ही आता त्या 2 बहिणींचं उदाहरण दिलं की एक बहीण आहे ती कमी खाते तरी ती जाड आहे, दुसरी बहीण एवढी साखर खाते तरी ती बारीक आहे.
तर ह्याच्यामध्ये आज दुसरा एक प्रकार असा होतो की थायरॉईड असतो काही मुलांना, त्या थायरॉईडमुळे त्यांचं वजन वाढतं. तर ते ओबेसिटीचा एक प्रकार म्हणजे ते लवकर पालकांच्या लक्षात येत नाही की हा थायरॉईड आहे किंवा ओबेसिटी आहे. तर ते कसं ओळखायचं आणि त्याच्यावरती म्हणजे कसं कंट्रोल आणायचा? सगळ्यात कॉमनली ब्लेम्ड एंडोक्राईन ऑर्गन म्हणजे थायरॉईड. थायरॉईडमुळे तुम्हाला मी सांगतो लाईफस्टाईल, एक जनरल आम्ही जेव्हा कन्सेन्सस बघितलं आहे, लाईफस्टाईल म्हणजे जवळजवळ 60 ते 65% लोक जाड असतात त्यांच्या चुकीच्या लाईफस्टाईलमुळे. म्हणजे ईट मोर दॅन रिक्वायर्ड, डोंट एक्सरसाइज अँड स्ट्रेस, मानसिक तणाव आणि कमी झोप, ह्याच्यामुळे सुद्धा लोक जाड होतात. आता हे या सगळ्या गोष्टी बाजूला काढल्यात तर जवळजवळ 60-65% लोक याच्यामुळे जाड असतात. दुसरे जेनेटिक्स, अनदर 20-23% लोक जीन्स आणि तुमची लाईफस्टाईल, आणि 10% थायरॉईड जबाबदार असते याला. थायरॉईडमुळे जास्त जाड नाही, मेटाबॉलिझम स्लो होतं त्याला. आपल्याला आता पूर्वी थायरॉईड वगैरे नव्हतं हो. तेच ना, तेच कन्फ्युजन होतं ना ते थायरॉइड थायरॉईड आहे नव्हतं की म्हणजे कुठे मी लहान असताना माझ्या आईवडिलांनी कधी थायरॉईड नाही पाहिलं, व्हायटॅमिन D3 नाही पाहिलं, व्हायटॅमिन B12 कधी क्वचित कधीतरी चेक करायचे लोक. आता फार रुटीन झालं. आता रुटीन म्हणजे व्हायटॅमिन B12 आणि D3 मी इथे बसलेले आपण सगळ्यांचं आहे, बघितलं तर तफावत येणार आहे आपल्याला, पण तसं नसतं. आता दुसरी गोष्ट काय झाली आहे की एपिजेनेटिक्स हा एक नवीन प्रकार आला आहे गेल्या 2 वर्षापासून. म्हणजे आपले जे जीन्स आहेत ना ते तुमच्या लाईफस्टाईलमुळे बदलतात आणि ते वाईटाला जातात, चांगल्याला नाही जातं, वाईटाकडे जातात. हे एक नवीन सायन्स आहे. पण त्याचा कसा परिणाम होतोय? लाईफस्टाईल अगेन, तुमचं खाणं, तुमचा स्ट्रेस, तुमचं एक्सरसाइज. पण स्ट्रेस आणि वजन वाढण्याचा काय संबंध? कसं होतं ते? कसं आहे ना, स्ट्रेस आपला मेटाबॉलिझम काम करत असतो. तुमचं मेटाबॉलिझम, तुमचं आतमध्ये सगळं जे पचनक्रिया वगैरे असते ना ती सगळं डिस्टर्ब करते ती. आता हल्ली आपल्या आतड्याच्या आतले काही जे जंतू असतात ना त्याच्यामुळे सुद्धा ओबेसिटी होते असं शास्त्रज्ञांचं मत आहे. आता त्याच्यावर खूप सारे संशोधन चालले. अच्छा सर, एखादी व्यक्ती जाड असेल, स्पेशली लहान मूल किंवा आपण जनरलाइज सगळ्यांबद्दल बोलूया, तर ऑपरेशन हीच फायनल रेमेडी आहे का मधलेही काही टप्पे आहेत? आता हल्ली काय झालं सांगतो. पूर्वी कसं होतं, ऑपरेशन म्हणजे लास्ट रिसॉर्ट, फायनल. नाही, आता तसं नाही आहे. तुम्ही ऑपरेशन कुठल्या प्रॉपर राईट टाईमला करता ना ते महत्त्वाचं आहे. म्हणजे टू बिगिन विथ, मी त्या झोयाला मी जर आधी ऑपरेशन केलं असतं तर माझ्यापर्यंत जेवढे त्रास घेऊन आली होती तेवढी आली नसती. बऱ्याचदा कसं होतं, लोक ऑपरेशन म्हटलं की घाबरतात म्हणून ते लास्ट रिसॉर्ट बघतात. पण आजकाल कसं झालं आहे, तुम्ही जर जाड असाल, जाडपणा म्हणजे इट्स अ मदर ऑफ मोस्ट ऑफ द डिसीजेस. मग तुम्हाला डायबिटीज होतो, हाय ब्लड प्रेशर होतं, रेस्पिरेटरी प्रॉब्लेम्स होतात, तुमचे जॉईंट प्रॉब्लेम्स होतात, तुमचे कॅन्सर्स येऊ शकतात त्याच्यावर. आता परवाच डॉक्टर बाणावलींनी लेक्चर दिलं आमच्या इथे. काय सुंदर लेक्चर होतं, की सुंदर म्हणजे स्केरी लेक्चर होतं परत, की किती कॅन्सर्स येतात ओबेसिटीमुळे. आता इथे तुम्ही जर एखादी व्यक्ती जाड आहे पण त्यांना मेटाबॉलिक डिसीज नाही आहे, डायबिटीज नाही आहे, ब्लड प्रेशर नाही आहे, काही नाही, तिथे जर डाएट आणि एक्सरसाइज जर फेल जातं आहे, त्यांचा इन्सुलिन रेझिस्टन्स वाढतोय, तर तुम्ही त्याच वेळेस सर्जरी करा. डायबिटीज येईपर्यंत वाट बघू नका. हाय ब्लड प्रेशर होऊन हार्टवर परिणाम होण्यापेक्षा वाट बघू नका. सर्जरी दॅट इज द राईट टाईम फॉर सर्जरी. आणि तुम्ही थांबलात ना मग त्या पेशंटना आम्हाला मग एवढे प्रॉब्लेम्स असतात, त्याचं डायबिटीज कंट्रोल करा, त्याचं ब्लड प्रेशर कंट्रोल करा, त्याचे बाकीचे सगळे प्रॉब्लेम, त्यांचे ब्लड गॅसेस आपण म्हणतो, जे ऑक्सिजन जास्त पाहिजे, कार्बन डायऑक्साईड कमी पाहिजे, या पेशंटचं कार्बन डायऑक्साईड
म्हणजे हे ऑक्सिजन कमी असतो आणि कार्बन डायऑक्साईड वाढतो, कारण ते डीप ब्रिदिंग करूच शकत नाहीत ती लोक. जे आपण योगासना आणि याच्यामध्ये आपण सांगतो मेडिटेशन, की पूर्ण श्वास घ्या, पूर्ण श्वास सोडा, या ज्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत ना, ते नाही करत. ते कंटाळा करतात, परत त्यांना होत पण नाही. ते दिवसा झोपतात. स्लीप ॲपनी आपण बघतो. आपण असे गप्पा मारतोय आज, पण ते असे डुलक्या येतात, कारण त्यांना स्लीप ॲपनिया झालेला असतो. ही ते पूर्ण ट्रेकिया, आपलं विंड पाईप, लंग्स, ते पूर्ण आवळून गेलेलं असतं. म्हणजे त्याला ते ॲल्व्ह्युला आपण म्हणजे फुफ्फुसातलं ते फुलू शकत नाही, ते फुगे. तुम्ही 7,000 पेशंटवरती आत्तापर्यंत ऑपरेशन केलेलं आहे. तर एक जोयाची केस तुम्ही आम्हाला सांगितलीत की सगळ्यात लहान मुलगी होती जिला तुम्ही ऑपरेट केलं. आणखी अशा कोणत्या केस स्टडीज आहेत की ज्या खूप ट्रिकी होत्या किंवा खूप कठीण होत्या डिसिजन घेणं त्यावेळेला? खूप स्पेशली आता ॲडल्टमध्ये मी सांगत नाही, कारण यंगमधल्या सांगतो. 11 वर्षाचं बाळ, 11 वर्षाची मुलगी आमच्याकडे आणली. तिने आधी 2दा सुइसाईड अटेम्प्ट केलं होतं. कोणी मिनिस्टरची मुलगी, पाचगणीच्या शाळेमध्ये हॉस्टेलमध्ये तिथे राहायची. ते बोर्डिंग स्कूल असतात ना पाचगणीचे फेमस, त्याच्यात होती. पियर प्रेशर आपण म्हणतो. तिचेच मित्रमंडळी तिला सतवायचे, त्रास द्यायचे. 2दा सुइसाईड अटेम्प्ट केलं, पण त्यांना कळलंच नाही. 3रा अटेम्प्ट सक्सेसफुल न होण्यासाठी तिची सर्जरी केली. थांबू शकत नाही. 3रा अटेम्प्ट द्यायचाच नव्हता. आज ती मुलगी MBBS फायनलला आहे. सेम मुलगी डी.वाय. पाटील आहे, अजूनही कॉन्टॅक्टमध्ये. 2000 आधीच केलं होतं, 2012मध्ये केलं होतं आफ्टर झोया. काय झालं ना, झोयानंतर ना खूप जणांना कळालं की लहान मुलांमध्ये पण जाडेपण आहे आणि लहान मुलांमध्ये सर्जरी सेफ आहे. झोयानंतर कळालं. मग माझ्याकडे 11 वर्षाची बाळ, 12, 13, 14, 15, 16, 17, 20 वर्षापर्यंत सहज लोक आहेत, अजूनही येतात. पण नॉट दॅट मी सर्जन आहे म्हणून मी सगळ्यांचेच आले ऑपरेशन करा, नो. आम्ही त्यांचं परत ह्याचा सगळा स्टडी करतो, जेनेटिक मॅपिंग करतो, त्याच्यामध्ये खूप सारे टेस्ट असतात, त्या करतो. मग त्यांना ठरवतो त्यांना कुठली जरूर आहे. आईवडिलांचं काउन्सिलिंग करतो, टीचर्सचं काउन्सिलिंग करतो. खूप याच्यामध्ये ना हा सगळा पसारा खूप आहे. पण जेव्हा तुम्ही हे ऑपरेशन करता, म्हणजे काय काय करता? जठर त्याचा आकार कमी करता? हो, आणि याच्यामध्ये पण कशा डिफरंट सर्जरीज आहेत. तर मी त्यांच्या प्रश्नाचं आधीचं म्हणजे ते सांगतो ना, की आता ती 11 वर्षाच्या बाळाचं काय करायचं हे खूप ठरवणं डिफिकल्ट असतं, की हिला कसं करायचं. एक तर ती सायकोलॉजिकली डिस्टर्ब्ड आहे, ती एकटी राहायची, तिला बघणार कोण. मग तिच्या आईवडिलांना मी रिक्वेस्ट केली होती 1-2 वर्ष तिला हॉस्टेलमधून काढा आणि घरी घेऊन जा आणि लक्ष द्या त्यांच्याकडे. हे कसे टाकून दिलेले असतात ना. दुसरा एक मुलगा माझ्याकडे आला, तो 14 वर्षाचा होता. त्याला 14 वर्षाचा आणि 180 किलो होता. 180 किलो? 14 वर्षाचा. मी म्हटलं तुम्ही आई वडील काय करत होता इतके दिवस? 180 होईपर्यंत. 100 झाला तेव्हाच यायचं होतं ना. नाही, न्यूक्लिअर फॅमिली, आई वडील आणि मूल. आता मुंबईत राहणारं कपल आहे हे. तर तुम्ही म्हणजे त्या मुलाला ते घरात ठेवून बाकी दोघे एक लॉक करून निघून जायचे. स्मार्टफोन, फोनवर मागवायचं आणि खिडकीतून घ्यायचं सगळं जंक फूड. जेव्हा त्याला हार्ट पेन व्हायला लागलं, एन्जायना, तेव्हा ते घेऊन आले. त्याचं सर्जरी केली जसलोकमध्ये मी. 15 वर्षाची मुलगी. मग त्या मुलाचं कितीवर आलं वजन? 180. तो उंच पण आहे, 6 फूट आहे, 80वर. त्याच्या वयाला ते शोभेचं वजन झालं त्याचं आणि मेंटेन करतोय. ह्याच्यामध्ये ना मी सगळ्या दुसऱ्या सर्जरी सोडायचं एकच कारण की या सर्जरी हे तुम्ही स्पेशालिटी तुम्ही घेता ना, माझं सगळ्या डॉक्टर्सना मत आहे, तुम्ही वाहून घ्यायच्यात. 17-15 सर्जरीज करण्यापेक्षा एकच घ्या आणि त्याचे सुपर स्पेशालिस्ट बना.
आणि त्यांना तुम्ही मदत करा. नुसतं सर्जरी येते म्हणून एक काहीतरी केली म्हणून तसं सोडू नका. नवीन एक रिपोर्ट आला, 2024चा रिपोर्ट आहे. 87% डॉक्टर्सना चाइल्ड ओबेसिटी ट्रीटमेंट कशी असते माहीत नाही आहे. 87% चाइल्ड ओबेसिटी. ॲडल्ट ओबेसिटी सगळे सांगतात डाएट करा, एक्सरसाइज करा, हे करा, ते करा, इंटरमिडियंट फास्टिंग करा, तुम्ही बरेचसे डाएट्स आहेत आणि ॲडवायझर तर प्रचंड आहे. नाही पण म्हणजे जेव्हा ऑपरेशन होतं तुम्ही ते काय जठराला आम्ही जठराला काय असतं ना, मी जसं सांगितलं, अन्ननलिका जठरामध्ये येऊन अन्न पडतं, 2-3 तास तिथे राहतं, ॲसिड एन्झाईम्स बरोबर मिक्स होतं, घर्षण होऊन त्याचा पिठाच्या गोळ्यासारखा बारीक होतं, सेमाय सॉलिड होतं ते, आणि मग ते पुढे जातं ॲब्सॉर्प्शनसाठी. सगळं ॲब्सॉर्प्शन, न्यूट्रिशन सगळं ते छोट्या आतड्यात होत असतं. आता याचं फंक्शन काय आहे की असं करायचं आहे, पण जेवढं तुम्ही बॅग मोठी कराल तेवढं तुम्हाला पोट भरा, म्हणजे पोट भरेपर्यंत जेवायला पाहिजे. आपण अर्धवट पोटी उठणं किती दिवस करणार? म्हणून डाएट फेल जातात. खूप सारे डाएट्स आहेत की पण तुमची स्टमकची साईज बघा आधी, त्याच्याप्रमाणे ठरवा. तर आमचं बेसिकली बॅरियाट्रिक सर्जरीचं सायन्स कुठे आहे की तुमचे स्टमक अति प्रमाणात वाढले ना, जसं आपण नख कापतो, खूप वाढायला लागले की केस आपण कापतो, अवास्तव ठेवत नाही, तसं ते जे अवास्तव वाढल्याने त्याला मी कमी करतो. पण जेव्हा ते तुम्ही कमी करता आणि मग त्याच्यानंतर जर समजा ती व्यक्ती त्यांनी जर ती पुढची काळजी घेतली नाही, पथ्य पाळली नाहीत, तर पुन्हा ती मोठं होण्याचा धोका आहे ना. हां, त्याच्यामध्ये याला एक उत्तर आहे छान की याच्यामध्ये ना हॉर्मोन्स असतात. या स्टमक हा आपला अविभाज्य भाग आहे आपल्या सिस्टीमचा. वरचा जो पार्ट असतो ना स्टमकचा, त्याच्यातून काही हॉर्मोन्स निघतात जे आपल्याला ॲपेटाईट देतात, भूक. तर आम्ही आता ज्याचं स्टमक एवढं आहे त्याचं एवढं आहे, भूक एवढीशी आहे, खाण्याची कपॅसिटी एवढी आहे, डन, संपला विषय. पण ज्यांचं स्टमक एवढं मोठं आहे, हे एवढं मोठं आहे, त्यामुळे हे लोक डाएटवर गेले ना तरी पण हे इथून भुकेचा हॉर्मोन निघतोय, मला जेवण द्या जेवण द्या, पण तो त्याचा बॉस मालक बॉडीचा तो डाएट, मी नाही जेवणार, पण किती दिवस हे क्लॅश चाललेलं असतं. आतून मागताय जेवण दे, हा म्हणतो नाही देणार, मग तो क्लॅश तुटतो, म्हणून डाएट फेल होतं. मग तेव्हा रिसर्चच जेव्हा झाले तेव्हा देवाने दिलं होतं एवढंच स्टमक लहान बाळाचं, आपण वाढवून एवढं केलं आहे, मग ह्याला आम्ही कमी करतो. म्हणजे आम्ही देवाच्या विरुद्ध जात नाही. कारण लोक म्हणतात तो तुम्ही तुमच्या ऑर्गनशी खेळता, जे देवाने दिलंय त्याला तुम्ही काहीतरी वाईट करता वगैरे वगैरे. नाही पण ते तुम्ही स्टमक तर कमी केलं, पण वरचं जे हार्मोन्स आहे ते ते जर राहिलं ना, हां, ते पण कमी होतं. कारण आम्ही कसं, पण म्हणजे त्यामुळे ऑपरेशन झालेल्या लोकांना भूक कमीच लागते. येस, त्यांना भूक कमी लागते, त्यांचं लवकर पोट भरतं, त्यामुळे इट कम्प्लाइज. पण जर तिथेही परत अतिरेक झाला नाही, पुढे काय होतं याच्यामध्ये की ही मंडळी एक 30, 40, 50, 60, 70 किलो एक्सेस असतात. एखाद्याचं वजन 60 किलो पाहिजे आणि तो जो 120 असेल म्हणजे 60 किलो एक्स्ट्रा आहे. तो सगळे प्रयत्न करून झाले, तो 60 किलो एक्स्ट्रा येते, 120 मधनं 110वर येतो, परत 115वर जातो, 130वर जातो, परत खाली येतो. हे योयो सिंड्रोम चाललेलं असतो. वेट लूज करा, लूज वेट गेन वेट, लूज वेट गेन वेट. जेव्हा लूज करतात आणि सोडून देतात ना, जेवढं लूज केलं त्यात थोडंसं जास्त ते टाकतात ते वेट, मग परत एके दिवशी डाएटवर जातात, परत एके दिवशी मग ते परत सोडून देतात. म्हणजे हा जो प्रकार सतत चालू असतो, म्हणून डाएट्स बऱ्याचदा फेल जातात. आता हे आम्ही कमी केलं ना, आम्ही इथून कापून टाकतो असं, आणि हा जो एक्स्ट्रा भाग होता ना वाढलेला, जसं आपण नख ठेवत नाही फेकून देतो, हे काढून टाकतो आम्ही शरीराच्या बाहेर. त्यामुळे काय झालं, तुम्ही एवढंच तुमचं राहिलं, तुम्ही थोडंसं खाल्लं, तुमचं पोट भरलं, इथून मेसेज जातो मेंदूला पोट भरलं तर खाऊ नकोस, आणि तुमचं इव्हेंच्युअली तुमची भूक पण कमी होते. आणि महत्त्वाची गोष्ट
एक 3-4 महिन्यामध्ये तुमचं 30-40 किलो कमी होतो 100%. आणि मग तुम्हाला कम्प्लिमेंट्स मिळायला लागतात, ते चांगले असतात, ते त्यांना पुश करतात. म्हणजे जे मॉरल बुस्टिंग होतं त्यांचं, त्या गोष्टी त्यांना खूप खूप भावतात. पण त्याच्यासाठी ते ऑपरेशन झाल्यानंतर परत व्यायाम करणं आणि ह्या गोष्टी तर असणारच ना. कसं असतं व्यायाम, ॲक्च्युली मी वेट लॉससाठी व्यायाम नाही सांगत, आम्ही सांगतो मसल टोनिंगसाठी. नॉर्मल मसल फायबर्स असे असतात आणि यांचे असे असतात आणि इथे फॅट असते. आता ऑपरेशननं ती फॅट मेल्ट होऊन जाते ना, ते मसल लूज होऊ शकतात. लोक म्हणजे असं ते वीक वाटेल कदाचित, म्हणून आम्ही व्यायाम सांगतो की ते टोन अप करा. मग आमच्या प्रॅक्टिसमध्ये मी त्यांना बॉडी मसाजेस सांगतो. एव्हरी ऑल्टरनेट डे मसाज आणि एव्हरी ऑल्टरनेट डे वेट ट्रेनिंग. ॲज सून ॲज म्हणजे 3rd-4th डे आफ्टर द सर्जरी, बिकॉज दी सर्जरीज आर पेनलेस. म्हणून आम्ही लवकर त्यांना चालू करतो. आणि बॉडी मसाजेसने काय होतं, तुमची जी स्किन आहे ना ही ते टोनिंग राहतं बॉडी मसाजेस केल्यामुळे, त्यामुळे ते लूज नाही पडत, तुम्ही म्हातारे दिसत नाही. कारण बऱ्याचदा नाहीतर खूप वेट लॉस झाला तर तुमचा चेहरा बदलतो. ॲक्च्युली कसं असतं, त्यांच्या नातेवाईकांना त्यांना गोल चेहऱ्याची पाहून पाहून सवय झालेली असते. ॲक्च्युली बॉलिवूड हॉलिवूड म्हणजे असे ऑब्लॉंग चेहरे. चेहरा बघा, तिच्याकडे बघा, असा आहे. सॉरी मी कॉम्प्लिमेंट. इथं गोल चेहऱ्याचे कोण आहेत बघा. गोल चेहऱ्याचे म्हणजे त्याला आम्ही मून फेस म्हणतो. ते ॲबनॉर्मल असतात आणि सगळे नातेवाईक ते पाहत आलेले असतात चबी. ते चुकीचं असतं ॲक्च्युली. म्हणजे चबी असणं चांगलं नाहीये. परत तिथे कसं आहे, काहींना तर काहींची ठेवणच तशी असते, गोबऱ्या घालायच्याच असतात. डॉक्टर हां. जसं आता तुम्ही सांगितलं की ऑपरेशन करून हे सगळं कंट्रोल करता येतं, हार्मोन्स असेल किंवा जठराचा तो भाग काढून टाकतात. आता प्रत्येकाला काही ऑपरेशन शक्य नाही किंवा गरज पण नसते, तर डे टू डे लाईफमध्ये आपण असं काय करू शकतो का की तिथे हार्मोन्स पण आणि ही भूक आपली कंट्रोल राहील आणि व्यवस्थित हे सगळं मेंटेन करता येईल? माइंडसेट कसा चेंज हिअर. नाही, कसं असतं ना, त्यांना ते काउन्सिलर पाहिजेत. आमच्यामध्ये ना बॅरियाट्रिक काउन्सिलर्स असतात, ओबेसिटीसाठी ते सांगतात, पण दे शुड बी ट्रेंड. आता आजकाल असं झालं आहे ना, जसं जाऊ दे, आमच्या याच्यामध्ये मी खूप वाईट बोलणं चुकीचं आहे, पण एक सगळ्यांना सगळं येतं असे लोक बिहेव करत आहेत. पण दॅट इज नॉट अ फॅक्ट. तुम्ही ना त्याचं प्रॉपर ट्रेनिंग घेऊन त्यांना कसं आहे ना, ओबीज पेशंटला ना त्याला स्वतःलाच माहिती असतं त्यांचं काय दुःख आहे. इतर आपण एखाद्या ओबीज व्यक्तीला पाहिलं, आपण काय सांगणार, तर कमी खा, जरा चालायला लाग, सकाळी उठ, संध्याकाळी पण चाल, ऑफिसला चालत जा, 2 व्हीलर 3 व्हीलर 4 व्हीलर वापरू नको. सिम्पल ॲडवाईज आपण देत असतो, पण त्यांना माहिती असतं त्यांचा काय प्रॉब्लेम आहे, तो आपण समजून घ्यायला पाहिजे. त्यामुळे त्याला तिथे काउन्सिलरची जरूर असते की त्यांच्या मनानुसार, त्यांच्या आवडीनुसार त्यांचं डाएट करायला लागतं. बऱ्याचदा लोक काय करतात, एक ब्लँकेट डाएट थेरपी असते, भात बंद करा, हे बंद करा, ते बंद करा, असं काहीतरी असतं. असं नाही चालत. प्रत्येकाचं डाएट वेगळं, प्लॅन त्यांच्या लाईफस्टाईलनुसार करावं लागतं. एखादा बिल्डिंगमध्ये काम करणारा ओझी वाहणारा मजूर आणि आपल्यासारखे सिडेंटरी वर्कर्स, डॉक्टर्स, इंजिनियर्स, नॉट इंजिनियर पण डेस्कटॉप जॉबवाले, त्यांच्या कॅलरीज बर्न होत नाहीत. मग त्यांची रिक्वायरमेंट एवढीशीच आहे, व्हाईल तो ओझी वाहणारा त्याची रिक्वायरमेंट एवढी आहे. डॉक्टर, तुम्ही मगाशी तुमच्या नातवाबद्दल सांगितलं, पण त्याची पिढी जी सगळ्या महाराष्ट्रात पसरली आहे, त्याच्यासाठी तुमची जी जनरेशन एक्सेल ओबेसिटी फाउंडेशन आहे, याच्या वतीनं तुम्ही काय सल्ला द्याल की त्या पालकांनी काय करायला? खूप मोठा प्रश्न आहे. काय झालं ना, मी आता इतके दिवस बघतोय ना, स्टोरी स्टार्टेड 2011 झोयानंतर तो अवेअरनेस वाढला, बरीचशी
मुलं यायला लागली आमच्याकडे. खूप मुलांवर मी 15 ते 16 वर्षाची मुलं पण डायबेटीज, ब्लड प्रेशरने ग्रस्त मुलं. आता पण पूर्वी त्यांना माहिती नव्हतं ना, त्यांच्या पेरेंट्सना माहिती होतं. काही ना काही ट्रीटमेंट चालू होत्या. पण म्हणजे आम्ही काय बघितलं की याच्यात अवेअरनेस कमी पडतोय. मग जेव्हा मी आता 1-2 वर्षापूर्वी जनरेशन एक्सेल ओबेसिटी फाउंडेशन काढलं, प्युअरली सोशल सर्व्हिससाठी. आता की आपण यांना अवेअर करूया. मास जागृती काय ते जनजागृती ती करूया आपण. दुसरं काय की प्रिव्हेन्शन, की तुम्ही माइल्डली ओबीज आहात तर तुम्ही मॉडरेटली ओबीज होऊ नका किंवा सिव्हिअरपर्यंत तर जाऊच नका आणि माझ्याकडे येऊ नका. हा आमचा सगळा उपक्रम आहे आणि हा आम्ही सगळा फ्री करतो आहे. जिथे आम्हाला लोक बोलवतील, मी तिथे फ्री लेक्चर्स देतो आहे की तुम्ही माइल्ड टू मॉडरेट टू सिव्हिअर ओबीज होऊ नका. त्याच्या कसे टिप्स आहेत, त्याचे कसे इन्व्हेस्टिगेशन्स आहेत ते तुम्हाला आम्ही सांगतो आणि त्याप्रमाणे तुम्ही करा. हा आमचा पूर्ण मोटिव्ह आहे. आणि नंतर थर्ड इज मॅनेजमेंट. आता तुम्ही माइल्डली ओबीज आहात तर तुम्हाला काय असलं पाहिजे, तुमचं संपूर्ण कुंडली मांडल्यावर म्हणजे ती जेनेटिक्स, ते फॅमिली हिस्ट्री, घरातलं ओबिझोजेनिक वातावरण, शाळेतलं वातावरण, हे सगळ्या गोष्टी कन्सिडर करायला पाहिजे. आणि मग त्याच्यापुढे आम्ही त्यांना प्लॅन आखून देतो. तो प्लॅन काय असेल आजच्या आणि उद्याच्या पालकांसाठी, डूज अँड डोंट्स? पहिली गोष्ट की कॅलरीज, अंडरस्टँड अँड लर्न अबाउट कॅलरीज. प्रत्येक मुलाला आम्ही एक कॅलेंडर डिझाईन केलं होतं की त्या कॅलेंडरवरती असं चौकट कॅलेंडर चेकर्सचं की आजचा दिवस हा आहे, त्या दिवशी तुम्ही किती कॅलरीज सेवन केलं आणि किती कॅलरीज बर्न केल्यात ॲट द एंड ऑफ द डे त्यांनी लिहायचं. असं एक सवय लावून द्यायची प्रत्येक मुलाला. आज सुरुवात केली तर एक महिन्यामध्ये, 1 वर्षामध्ये त्याला फिक्स होईल. ते आम्हाला त्यांना ती सवय लावून द्यायची की ज्याच्यामुळे त्यांना ती पुढे त्यांना ते कळेल आणि मग काय खायचं आणि काय नाही खायचं. शाळेच्या बाजूला किती जंक फूडवाले असतात. परवा कोणीतरी सांगितलं, ती आम्ही फिल्म केली, एक एज्युकेशनल फिल्म आहे की तसं की ठाण्याला कुठलं तलाव आहे, मी नाही पाहिलं आहे. त्या तलावाच्या बाहेर एवढे सगळे ते स्टॉल्स आहेत, माहिती आहे, एवढे सगळे स्टॉल्स आहेत प्रचंड. आता ते आणि लोक गर्दी करून राहतात तिथे, त्यांना माहितीच नाही आहे. पण या ज्या गोष्टी आहे ना, जनरेशन एक्सेल, आता आम्ही जसं माहिती सांगितलं 87% डॉक्टर्सना माहिती नाही आहे. मग आम्ही सगळं इंडियन मेडिकल असोसिएशन IMA यांच्याबरोबर आम्ही चांगले नोन डॉक्टर्स घेऊन आम्ही एक सिरीज चालू केली, CME सिरीज, जी कंटिन्यूड मेडिकल एज्युकेशन आपण म्हणतो आणि त्याला पॉईंट्स असतात. आम्ही सगळेच त्या छान लेवलला, म्हणजे पॉईंट्स असले की सगळे डॉक्टर्स पण येतात, त्यांना प्रॉपर ट्रेनिंग होतं. या सगळ्या फ्री CMEs चालू केल्यात मी. उद्या मी नागपूरला पहिली देतो आहे, उद्या संध्याकाळी नागपूरला आहे, पुढच्या शनिवारी नाशिकला आहे, त्याच्या पुढच्या शनिवारी औरंगाबाद. म्हणजे असं केल्याशिवाय इट्स अ सोशल ॲक्टिव्हिटी. डॉक्टर, पुढची पिढी सुदृढ जर व्हायची असेल तर माझा हा प्रश्न आहे आणि अजिबात राजकीय नाही आहे. नातेसंबंधांमुळे तुमच्या व्यासपीठावर जेव्हा राजकीय नेते येतात, त्या राजकीय नेत्यांना हे तुमचं जनरेशन एक्सेल ओबेसिटी फाउंडेशन सांगणार का की उद्या येणाऱ्या तुमच्या जाहीरनाम्यामध्ये मुलांसाठी मैदानं हवीत, मुलांसाठी खेळणं हे कंपल्सरी करायला पाहिजे, हे मुद्दे येऊ शकतात का जर तुम्ही उद्या मागण्या करायच्या असतील तर? काल आम्ही हंबली सांगितलं की आम्हाला असं पाहिजे. जे प्रश्न मी फडणवीस साहेबांना आणि राज साहेबांना मी जे सांगितले आणि त्यांनी चांगली उत्तरं दिली. एक थोडासा प्रॉब्लेम होता पण त्याच्यामध्ये फडणवीस साहेबांनी सगळं हे दिले होते, मलाही त्यांचं आम्ही आभार मानले, पण त्या प्रॅक्टिकली किती येत आहेत ना त्या बघणं जरुरी आहे. आजही मी सायन हॉस्पिटलमध्ये, जिथे मी MBBS MS केलं, एक गिविंग बॅक टू द सोसायटी आपण म्हणतो तसं, मी तिथे शिकवायला जातो. या सर्जरी काय, या हाय एंड लॅप्रोस्कोपिक सर्जरीज आहे, त्या शिकवायला जेव्हा जातो तिथे मी जेव्हा ऑपरेशन्स ठेवतो
मला तिथून मदत नाही होत. याला जबाबदार कोण? डॉक्टर फ्री करतोय, मी कंपन्यांना सांगतो हॉस्पिटल फ्री आहे, जनरल हॉस्पिटल, पण ते इक्विपमेंट जे आहे मी त्यांना केव्हापासून सांगतोय तुम्ही आम्हाला इक्विपमेंट फ्री करा ना. म्युन्सिपॅलिटीकडे काय थोडं कमी बजेट आहे का? भरपूर आहे ना पैसे, फ्री करा. म्हणजे एखादी व्यक्ती जर जाड असेल, पैसे नसतील, या आमच्याकडे, सान हॉस्पिटलला मी फ्री करून देतो, 1 रुपया पण नाही घेत. पण हे करायला तुम्ही जे म्हणालात त्यांची नेते मंडळींची माइंडसेट. डॉक्टर एक उत्सुकतेपोटी प्रश्न आहे की एक 25-30 वर्षापूर्वी तुम्ही प्रॅक्टिस सुरू केली, म्हणजे करिअरमध्ये तुम्हाला झाली 35 वर्ष सर्जन, ओके, 25 वर्ष बॅरियाट्रिक्स. त्यापूर्वी तुमचं शिक्षण, मग तो काळ असा होता की इथे म्हणजे जाड असणं हा आजार होऊ शकतो असा कोणाला गंधही नव्हता. पण तुम्हाला का वाटलं, म्हणजे हे इतकं वेगळं फील्ड आहे बॅरियाट्रिक सर्जरीचं, तर तुम्ही तो निर्णय का घेतला की मला बॅरियाट्रिक सर्जन व्हायचं आहे? पूर्णतः नशिबाचा भाग आहे, पूर्णतः, नो टू थॉट्स अबाउट इट. मी काय झालं होतं, मी MS झालो ना, मला प्लास्टिक सर्जरी करायची होती. अनफॉर्च्युनेटली मला मिळाली नाही. पण डॉक्टरच व्हायचं होतं तुम्हाला पहिल्यापासून? डॉक्टरच व्हायचं होतं लहानपणापासून? ओके, तसं तुम्ही विचार. नाही, मला मेडिसिन म्हणजे डॉक्टर नर्सेसना जास्त घाबरायचो, असं मला माझी आई सांगायची. नर्स दुरून जरी दिसली तरी मी घाबरायचो. पण आणि ते वास हॉस्पिटलमधला, आम्ही हॉस्पिटलच्या बाहेरून जेव्हा चालत जायचो तेव्हा पण नाक बंद करून द्यायचो किंवा रुमाल ठेवून जायचो आम्ही. आतमध्ये जाणं, कोणाला बघायला जाणं तर खूप दूरची गोष्ट. म्हणजे मी 10वी-11वीत असताना माझा कझन ॲडमिट झाला होता, त्याला TB डिटेक्ट झाला होता आणि सेंट जॉर्जेसला आम्हाला घेऊन गेले होते आई वडील. प्रचंड तो वास, तो म्हणजे नाहीच. पण नंतर कोण, माझे काका जे होते ते FRCS सर्जन होते, इंग्लंडमध्ये 5.5 वर्ष राहून शिकून आले होते. पण अनफॉर्च्युनेटली भारतात आल्यानंतर 3 वर्षामध्ये ते जॉन्डिसने वारले. माझ्या वडिलांचे सख्खे लहान भाऊ, ते वडिलांना खूप लागलं होतं आणि म्हणून मग ते 32 वर्षाचे होते तेव्हा ते वारले. तेव्हा म्हणून वडिलांनी ते जबरदस्ती मला इथे टाकलं आणि तसा मी डॉक्टर झालो. तुम्ही इतक्या वेगवेगळ्या प्रकारची ऑपरेशन्स केली, वेगवेगळ्या प्रकारची म्हणजे वेगवेगळ्या केसेस तुमच्याकडे आल्या. सगळ्यात जास्त अवघड म्हणू आपण किंवा वजनदार पेशंट तुमचा किती वजनाचा होता? 273 किलोज. अरे बापरे. 19 वर्षाचा मुलगा कतारवरून आला होता, ज्याला उभंही राहता येत नव्हतं. एप म्हणतात ना, एप आफ्रिकेतले, तो असाच आहे. त्याचं पोट हे ते म्हणजे विचित्रच होतं. अरे बापरे. खूप कठीण असतं त्यांना. एका पेशंटला मशिदीच्या वरती राहायचा, 190 किलो होता, शॉर्ट होता. पण त्या पेशंटला फायर ब्रिगेडने आम्ही त्यांची खास मदत घेऊन त्यांना मी बाहेर काढलं होतं खिडकीतून. पायऱ्यांवरनं येऊ शकत नाही. पायऱ्या तुटलेल्या होत्या. मी त्या ती मोठी स्टोरी आहे त्याच्या पाठी. मी फ्री करतो, बऱ्याच मी खूप फ्री करतो सर्जरी. तर त्यांना कुठे माहिती होतं, तो बिचारा गरीब होता, मशिदीमध्ये वरती ॲटिकमध्ये राहायचा. छोटीशी अशी रूम होती, 5 वर्ष नाही, सॉरी 2 वर्ष तो घराच्या बाहेरच नव्हता पडला, तिथेच होता. कारण त्याला उतरता आणि त्या पायऱ्या लाकडी होत्या अशा वर जायला, त्या पण मधल्या तुटलेल्या होत्या. म्हणजे मी जेव्हा बघायला गेलो त्याच्या घरी, तेव्हा त्या मशिदीत, तेव्हा मलाच भीती वाटत होती. चढताना ही मधली तुटली, मी पडायचो. तर आम्ही पाहिलं त्यांना, तू खाली आहे, तुला नेतो, ऑपरेशन करून देतो, पण चालूच शकत नाही. मग मी त्यावेळेस माझे बाबा फायर ब्रिगेडमध्ये होते. ही वॉज अ डेप्युटी चीफ फायर ऑफिसर व्हेन ही रिटायर्ड. तर माझे खूप सारे तिथले जे ऑफिसर्स होते ते ओळखीचे होते. तर त्यांना मी त्यावेळेस जो चीफ फायर ऑफिसर होता त्यांना मी फोन केला, अरे मला असा प्रॉब्लेम आहे, काय करू शकतोस तू? कारण मला माहिती होतं फायर ब्रिगेड खूप हेल्प करतं असं काही डिफिकल्ट सिच्युएशन. म्हणजे कावळाही झाडावर अडकला असेल तर कावळ्यालाही सोडवतात ते, मग माझ्या पेशंटला नक्कीच सोडवतील. मग त्यांनी आणले, ती स्नॉर्केल गाडी आणली
आणि स्नॉर्केलने त्यांना ते इथपर्यंत आणून मग त्याला त्याच्यात ठेवून मग त्याला खाली उतरवणं. त्या दिवशी तिथे त्या भेंडी बाजार एरिया आहे तो फुल ट्रॅफिक जॅम होतो, कारण ते स्नॉर्केल गाडी मोठी, ह्या गल्ली पूर्ण बंद होतं. एनिवे, पण मग त्याला तिथे ब्रिजकांडी नेलं, ऑपरेट केलं वगैरे केलं. दुसरी एक पेशंट होती, सिंधी बाई होती, चौकोन म्हणतो ना आपण, असा चौकोन, हाईट विड्थ अशी. त्या पेशंटला मला ऑपरेशन ब्रिजकांडीला ॲडमिट होती. ती ह्याच्यामध्ये आपल्या ICUमध्येच ॲडमिट असायची. आली की तिला आता हे करायचं, तर आमचं ऑपरेशन टेबल एवढं आणि ती एवढी होती ब्रिजकांडीचं, म्हणजे जे सर्वात मोठं अद्ययावत हॉस्पिटलचं हे ऑपरेशन टेबल, ती एवढी होती. कसं करणार? मग मी ती ICUची बेड आहे ना, ती आम्ही बाहेर स्पिरिटने धुतली आणि ती बेड आतमध्ये नेली आणि त्या बेडवरच तुम्ही ऑपरेशन केलं. म्हणजे एकदम विचित्र होतं. मी स्पेशल त्यावेळेस आमच्या डॉक्टर गीता कोपीकर आमच्या मेडिकल डायरेक्टर होत्या ब्रिजकांडीच्या. त्यांना सांगितलं, मॅडम हिला सर्जरी तर जरुरीच आहे, पण हे टेबलवर बसत नाही आहे. 2 टेबल लावून पाहिले आम्ही, 2 टेबलवर, पण ते सिंक्रोनायझेशन होत नव्हतं, ते खालीवर करायचं ते. मग हे काढून मग ICUच बेड नेला आणि तो स्वच्छ करायला पाहिजे ना, काय सेफ्टी, संपूर्ण धुतलं ते. सर, एखादी व्यक्ती अनहेल्दी होऊ लागते किंवा आपण म्हणू की 20-22 वय क्रॉस करू लागते, तेव्हा पोट वाढायला जास्त सुरुवात होती आधी. तर ते काय कारण असतं? कारण बाकी बॉडी बऱ्याच लोकांची एकदम स्लिम वाटतात, ते पोटच फक्त जास्त वाढलेलं दिसतं. श्रीमंतीचं लक्षण, सक्सेसफुल त्याचं लक्षण. ते काय होतं, तुम्ही जेव्हा पैसे कमवायला लागतात ना, मग तुमचं दुर्लक्ष होतं तुमच्या हेल्थकडे. तुम्ही पैसे कमवण्याच्या ज्या जाता, ही ॲक्च्युअल परिस्थिती आहे. त्यामुळे मग तुम्हाला त्याचं जे दुर्लक्ष झाल्यामुळे पोट वाढायला लागतं. खाण्याचे आणि नको ते पिण्याचे परिणाम. नको ते पिण्याचे म्हणजे काय? म्हणजे तरुण मुलं जे त्या वयामध्ये बाकी शरीर त्यांचं ठीक असतं, फक्त पोटं वाढतात. बिअरला सगळे नाही म्हणतात, बिअर बेली, पण नाही असं नसतं. हे नाही आहे. अगेन मेटाबॉलिझम, तुम्ही काय पचवू शकता ना, ते त्या व्यक्तीवर अवलंबून असतं. खूप दारू, आता चर्चिल वगैरे तुम्हाला ते उदाहरणं माहिती आहेत सगळी. तुम्ही काहींच्या प्रकृतीवर काही परिणाम नाही होत नको ते पिण्यामुळे किंवा नको ते खाण्यामुळे, वाईल काही लोकांना पण त्रास होतो. त्यामुळे पण प्रत्येकाने माझ्या मते ते समजून घ्यावं की आपल्याला किती कॅलरीजची जरूर आहे, किती कॅलरीज आपल्याला बर्न करायची जरूर आहे, आणि त्याच्यापुढे तुम्ही तसं राहावं. तुम्हाला काही सिग्नल्स मिळाले, काय असतात ते सिग्नल? ब्लड प्रेशर, डोकं दुखणं, चक्कर येणं, असे जे साधारण, जे तुम्ही थोडे हटके झालात, काहीतरी समथिंग इज गोईंग रॉंग समवेअर, असं काहीतरी वाटलं तर तुम्ही लागलीच डॉक्टरकडे जा आणि तुमच्या डॉक्टरकडून समजून घ्या की काय चाललं आहे ॲक्च्युली. सर, याला जोडून हा प्रश्न आहे की ह्या छोटे छोटे सिम्पटम्स जेव्हा आपल्याला दिसतात, तर आपण खूप मोठं होईपर्यंत वाट बघतो, तोपर्यंत डॉक्टरकडे जात नाही किंवा टेस्ट करून घेत नाही, या भीतीने काहीतरी निघेल, आणि मग जेव्हा मोठं होतं तोपर्यंत कदाचित वेळ निघून गेलेली असते. तर ही जी मानसिकता आहे, तर याच्यासाठी काय सांगाल तुम्ही ॲज अ डॉक्टर? सी अगेन, काउन्सिलिंग बाय युअर ओन डॉक्टर. कसं असतं ना, प्रत्येक व्यक्तीचा एक कोणीतरी डॉक्टर असतो ज्याच्यामध्ये त्यांना कॉन्फिडन्स असतो त्या डॉक्टरमध्ये. मग भले ते माझ्याकडे आले तरी कन्व्हिन्स नाही होणार, मला कितीही नॉलेज असलं तरी. पण त्यांचा एक जनरल प्रॅक्टिशनर असतो ज्याला नॉलेज पण नसतं, पण त्याला कनेक्ट झालेले असतात कुठेतरी. ते त्यांनी सांगितलं ना की म्हणजे इट बिकम्स व्हेरी इझी, यू नो व्हॉट आय मीन. ते या गोष्टी सगळ्या खूप फरक पडतो तुम्हाला ह्याच्यामध्ये. डॉक्टर, डायबिटीज आणि लठ्ठपणाचा म्हणजे खूप जवळचा संबंध आहे असं म्हणतात. तर म्हणजे जितकी लठ्ठपणाची समस्या मोठी होते आपल्या देशात,
तितकंच डायबिटीसचं प्रमाण पण खूप जास्त सिरियस आहे आणि अगदी लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत. तर हाऊ इट इज कनेक्टेड, म्हणजे लठ्ठपणा आणि डायबिटीज, आणि काय काळजी घ्यायला पाहिजे जर एका व्यक्तीत दोन्ही गोष्टी असतील तर? मेटाबॉलिझम अगेन, आता आपल्याकडे इन्सुलिन हा प्रकार आहे. ओके, हा इन्सुलिन आपण जेवलो की ती सिंपल करून सांगतो, आपण जेवलो त्यातून साखर जाते पोटात, ती साखर पोटातून मग ब्लड स्ट्रीममध्ये जाते, रक्त सगळीकडे फिरत असतं, ते लिव्हरमधून जातं, तेव्हा लिव्हरमध्ये अलार्म बेल वाजते, शुगर आली आहे, पँक्रियाजला मेसेज जातो इन्सुलिन पाठव. मग इन्सुलिन पाठवलं की ती एक्स्ट्रा शुगर ती नायनाट करून टाकते. ही रेग्युलर सिस्टीम आहे. आता तुम्ही किती गोड खाताय आणि किती जेवताय त्याच्यावर ते सिग्नलिंग पण ॲबनॉर्मल होऊन जातं. एक गोष्ट, सिग्नलिंग जास्त असेल तर ते पँक्रियास पण किती काढणार इन्सुलिन, थकतं ते, मग ते इन्सुलिन द्यायचं बंद करतं, कमी द्यायला लागतं. आणि ते इन्सुलिन कमी झालं की मग तुमची शुगर लेवल वरतीच राहते. दॅट इज युअर डायबिटीस. म्हणजे एक तर तुमच्या पँक्रियाजमधून इन्सुलिन कमी जात आहे, कमी तयार होतं आहे. आता मग दुसरा प्रकार काय असतो, इन्सुलिन येतं आहे बरोबर, पण त्याला मध्ये कोणी चोर भेटतात, ते चोर मारामारी होते, इन्सुलिन तोडून टाकतात, शुगरपर्यंत येऊ देत नाही. त्याला पेरिफेरल रेझिस्टन्स किंवा इन्सुलिन रेझिस्टन्स म्हणतो. त्या या दोन गोष्टी आपल्याला समजून घ्यायला लागतात. तर हे सगळे जे मेटाबॉलिझम आहे ना, हे ते आहे. तर आम्ही जेव्हा एखादी जाडी व्यक्ती आणि डायबेटीस किंवा नॉन ओबीस डायबेटिक्स हे पण बघतो आपण, कारण बऱ्याचदा लोक म्हणतात ना जाड झाला डायबिटीस होईल, पण काही बारीक माणसं पण असतात त्यांना डायबिटीस असतो. मग त्यांच्यामधलं हे सगळं सायन्स समजावं लागतं. पँक्रियाची स्थिती काय आहे, त्यांच्या पेरिफरल रेझिस्टन्सची स्थिती काय आहे, किती चोर आहेत, किती अँटीबॉडीज, आम्ही याला अँटीबॉडीज म्हणतो, किती अँटीबॉडीज तुमच्या शरीरामध्ये सिक्रेट होत आहे, तुम्हाला किती इन्सुलिन काय म्हणतो आपण त्याला रेझिस्टन्स किती प्रमाणात आहे, हे सगळं बघावं लागतं. याच्यामध्ये पँक्रियाटिक सेल्स जे इन्सुलिन बनवतात त्या फॅक्टरीज किती जिवंत आहेत ते बघावं लागतं. जर त्या थोडं काम करत असेल मग त्यांना आपले जे ड्रग्ज असतात डायबिटीसचे ते जाऊन टॅप करतात, उठा काम करा, इन्सुलिन द्या. हे बेसिक आहे. डॉक्टर, मगाशी तुम्ही म्हणालात की सर्जरी तुम्ही सोशल वर्क इनिशिएटिव्ह घेऊन किंवा करता, तर मला वाटतं देशातल्या सामान्य नागरिकांना हा प्रश्न जरूर असेल की ही सर्जरी जी आहे ती हाऊ मच अफोर्डेबल, म्हणजे याचा रेट किती असेल किंवा प्राईस? मी ही सर्जरी आता मी सोशल झालो आहे कारण की माझा मुलगा पण सर्जन आहे. तो गेले 6 वर्ष माझ्याबरोबर सेम प्रॅक्टिस करतो, बॅरियाट्रिक्स, राहुल त्याचं नाव. तो जेव्हापासून माझ्या हाताशी आला आहे तेव्हा मी थोडा इकडे फ्री झालो आहे. पण मग इतके वर्ष हे करत असताना जे काय लॅक्युनाज आपण म्हणतो कुठेतरी कमी आहे, ती मी हे करतो आणि तो क्लिनिकल साईड बघतो आहे. असं आहे सगळं. तर त्याच्यामध्ये जेव्हा या सगळ्या गोष्टी आपल्याला ऑलरेडी आढळलेल्या आहेतच, तर त्याला कितपत तुम्हाला कितपत देता येईल तेवढं आपण देऊ शकतो इथे. म्हणून हा वेळ काढून लोकांपर्यंत पोहोचणं हे जरुरी असतं. कॉस्ट हां हे खरं परवडनेबल आहे का सगळं? परवडण्यासारखं खरं नाही. तर हां नाहीये. हां बरोबर, परवडणे. तुम्हाला एक सगळ्यात मोठी चांगली न्यूज म्हणजे या सर्जरीज इन्शुरन्समध्ये आहेत. ज्यांच्याकडे व्हॅलिड इन्शुरन्स आहे, ज्याला काय खूप टफ आहे, पण ह्या इन्शुरन्स कंपनी ज्यांनी आहे त्यांना त्यांच्याकडून मिळतात, पैसे देतात, कॅशलेस, सगळे ऑपरेशन कॅशलेस होऊ शकतात. पण त्यासाठी इन्शुरन्स कंपन्या पण तेवढ्या प्रोॲक्टिव्ह पाहिजेत. त्या नाही आहेत सध्या. त्या तिथे का इन्शुरन्स देऊ नये याच्यावर बसलेले असतात. आता गेल्या 2020मध्ये 1 ऑक्टोबर 2020 IRDAने सेंट्रल त्यांनी फतवा काढला आहे, बेरियाट्रिक सर्जरीज टू बी इन्क्लुडेड इन इन्शुरन्स. आम्ही त्याच्यातून करतोय, खूप करतोय, पण तेवढी मदत होत नाही. म्हणजे जर ती लाईफ थ्रेटनिंग असेल
तर त्याला इन्शुरन्स कंपनी पैसे देते. पण जर ते कॉस्मेटिक म्हणून त्याच्याकडे बघितलं त्या कंपनीनं तर मग ते नाही, असं काही होतं का? प्रत्येक बॅरियाट्रिक सर्जरी इज लाईफ थ्रेटनिंग. सर्जरी नाही, ओबेसिटी. सिव्हिअर ओबेसिटी इज ऑलवेज लाईफ थ्रेटनिंग. कॉस्मेटिक सर्जरी लायपोसक्शन, सिव्हिअर आहे हे कसं? बॉडी मास इंडेक्स, बॉडी कंपोजिशन ॲनालिसिस, त्याच्यावर आपल्याला कळतं मग पेशंटला डायबिटीस आहे नाही आहे, काय काय ज्या काही गोष्टी आहेत त्या. तर म्हणजे थोडक्यामध्ये 3 गोष्टी, की एक तर स्मार्टफोन, दुसरं जंक फूड आणि तिसरं व्यायामाचा अभाव. ह्या ओबेसिटीची Broadly. प्रमुख कारण आहेत. त्याच्या पलीकडे जे आहे ते जेनेटिकली जर आलं तर ते तुमच्या हातात नाही. नाही, ते आमच्या हातात आहे. तर पण नाही मग काय आम्ही काय करतो ना, ते सगळं ॲसेस करतो. इवन जेनेटिक्समध्ये तरी असेल ना, कसं असतं जीन्स आपले आहेत पण ते आपल्या हॉर्मोन्सवर काम करत असतात. पण मग हॉर्मोन्सना ऑल्टर करणं हे आमचं ऑपरेशन्स करतात. मग आता हे मी एक ऑपरेशन सांगितलं तुम्हाला, स्लीप गॅस्ट्रेक्टमी, जे आम्ही स्टमक बारीक केलं. त्याच्या पुढेही काही ऑपरेशन्स आहेत, 3-4 वेगवेगळी ऑपरेशन्स काय आहेत. असतात उदाहरणार्थ? ते म्हणजे स्टमक बारीक करणं. मग जो मोस्ट ॲब्सॉर्बिंग एरिया असतो जो पहिला 100 मीटर 150 मीटर, ते आम्ही तिथून कट करतो, दुसरा भाग आणून जोडतो, हा या भागात अन्न जाऊ देत नाही, असे की त्याच्यामुळे काय होतं, तुमचे हॉर्मोन्सवर पण वेगळा परिणाम होतो. म्हणजे तुमचा जीन्स जे हॉर्मोन्स बघत असतात तिथून, त्याच्यातून तर एवढं छान सगळे रिझल्ट्स आहेत की पँक्रियासला जे स्टिम्युलस पाहिजे असतो आपल्या बॉडीकडून, तो या सर्जरींमुळे जास्त होतो. त्यामुळे बऱ्याचदा आम्ही ऑपरेशन, जी पेशंट्स 100 इन्सुलिन घेत आहेत युनिट्स, नॉर्मली 5-6 पण 4-5 5-7 असे असतात. आमचे पेशंट आहेत त्यांना 100च्या वरचे इन्सुलिन्स असतात. अरे बाप. त्यांचे तसे इन्सुलिन असलेले पेशंट आम्ही सर्जरी केल्यावर आम्ही औषधं पण देत नाही, डिस्चार्ज करतो, कारण त्यांचं शुगरच कमी होते. जेही लोक स्लीप ॲपनियासाठी मशीन लावून झोपतात, सी ऑर बायपॅप म्हणतात त्याला, ते पॉझिटिव्ह प्रेशरचं एअर प्रेशर असतं ते त्या लोकांचं ते मशीन लावणं 10 ते 15 दिवसात बंद होऊन जातं. मग ह्याचे रिझल्ट जे आहेत ना, अमेझिंग आहेत. नाही, आता ते इन्शुलिन्सचं तुम्ही आता म्हणाला, तर ज्या व्यक्तीचं वजन 250 आणि 300 किलो आहे, तर त्याला जर डायबिटीस असेल आणि इन्शुलिन्सची गरज पडत असेल तर त्यांना कशी घ्यावी लागतात ते? मग नाही, मग ते काय होतं, आम्ही जेव्हा हेच करतो ना, कारण हे जे रिअरेंजमेंट करतो ना आम्ही आतमध्ये, त्याच्यामुळे ते जे नवीन हॉर्मोन्स तयार होतात आतमध्ये आणि ते जाऊन तुमच्या पँक्रियाजवर काम करायला सुरुवात करतात, तिथून इन्सुलिन जास्त यायला लागतं आणि मग त्यामुळे तुमची शुगर लेवल अदरवाईज ऑल्सो नॉर्मल राहते. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की तुम्ही जेव्हा आमचे ऑपरेशन्स होतात, मग तुम्ही पहिले लिक्विड डाएटवर असता, मग सेमाय लिक्विडवर असता, सेमाय सॉलिड्स आणि सॉलिड्स, असा हा टप्प्याटप्प्याने आम्ही त्यांचं जेवण वाढवत असतो. आता हे ते त्यामुळे जेव्हा कमीच सेवन होतं आहे तेव्हा तेवढी इन्सुलिनची जरूर नसते आणि जे काही इन्सुलिन पाहिजे असतं ते आम्ही नवीन जे रिअरेंजमेंट केलं आहे आतमध्ये त्याने सुरुवात होते. पण आत्ता ही जी तुम्ही 3-4 कारणं सांगितलीत ज्याच्यामुळं ओबेसिटी मोठ्या प्रमाणात वाढते, तर जर ह्याच्यावर कंट्रोल आणला आपण की स्मार्टफोन, जंक फूड आणि व्यायाम पुरेसा, तर मग 2035मध्ये जी भीती आहे की दर दोघांमधला एक माणूस ओबेसिटीनं ग्रस्त असेल, तशी वेळ येणार नाही. पण तुम्हाला अशी भीती वाटते ॲक्च्युली की पुढच्या 11 वर्षामध्ये अशी स्थिती येईल की जगामध्ये दर दोघांमधला एक ओबेसिटीवाला आहे? अहो, गेल्या 10 वर्षात जी ओबेसिटी होती एक 7 ते 8% आज 19वर आहे. नंतर ती परत पुढे वाढते. जी मुलं 2% मुलं जी ग्रस्त होती या ओबेसिटीमुळे, ती आज 4%वर आहे गेल्या 10 वर्षामध्ये. ती अजून पुढच्या 10 वर्षामध्ये डेफिनेटली वाढणार आहे आणि कदाचित इथून एवढी त्या स्पीडने नाही वाढली, पण पुढची त्याच्या जास्त स्पीडने वाढणार आहे. म्हणून जे वर्ल्ड ॲटलासने दिलं आहे, वर्ल्ड ओबेसिटी ॲटलासने 51% त्याच्यावर त्यांनी स्टेटमेंट केलं आहे.
मला एक अगदी छोटासा प्रश्न विचारायचा होता. मगाशी त्याचा उल्लेख झाला म्हणून की वाढतं वजन ना खूप जणांसाठी डिप्रेसिंग असू शकतं, की माणूस पूर्ण खचतो. मग ते इरिस्पेक्टिव्ह ऑफ एज आहे. खास करून आपण लहान मुलांबद्दल बोलतोय म्हणून, म्हणजे शाळेमध्ये सगळ्यात जास्त बुलिंग किंवा चिडवाचिडवी जाड्या मुलींच्या बाबतीत होते, 100%. की त्यांच्या नावाने पण त्यांना कोणी हाक मारत नाही, जाडा जाडी असं म्हटलं जातं. काय काळजी घ्यायला हवी आहे, म्हणजे पिअर ग्रुप नव्हे, मित्रमैत्रिणींनी किंवा शाळेतल्या शिक्षकांनी, पालकांनी, की ती मुलं डिप्रेशनमध्ये नाही गेली पाहिजेत, त्यांना गिल्ट नाही यायला पाहिजे मनामध्ये? खूप छान प्रश्न आहे, कारण हा स्ट्रेस हा फॅक्टरनं खूप आहे शाळांमध्ये, असं चिडवणं वगैरे. तर आम्ही काय त्याच्यावर पर्याय आम्ही खूप शोधले. मी आता चार शाळांमध्ये आम्ही सर्वे केला, हे केलं, त्यांना सांगितलं, लेक्चर घेतले. अहो पण आम्ही बाहेर पडलो ना की ते सगळं विसरून जातात. आणि परत तेच खात राहतात. तर आम्ही काय विचार केला यावेळेस की आपण मॉनिटर ठेवूया. त्याच मुलांच्या याच्यामध्ये एखादा जाड किंवा एखादा नॉर्मल मुलगा, त्याला मॉनिटर करायचं आणि त्याला सांगायचं तू यांच्या डब्यावर लक्ष ठेव, त्यांच्या खेळण्यावर लक्ष ठेव, तुला आम्ही काही इन्सेंटिव्स देऊ तुम्हाला त्या मुलाला. आणि मग त्यांच्यामध्ये ती असे काहीतरी एन्थुझियाझम असं काहीतरी बनवायचं. कसं असतं ना, त्याच याच्यामध्ये ती लोकं पण म्हणजे ती मुलं पण समजतात. ही आपल्या वेळेस म्हणजे पूर्वी असं मॉनिटरी सिस्टीम होती, आता आहे की नाही माहीत नाही मला, कारण PT चे पण क्लास बंद आहेत. मिलिटरी ट्रेनिंग मला तर खूप इच्छा आहे. जे अमेरिकेमध्ये मिलिटरीमध्ये 2 वर्ष काढावी लागतात ना, ते खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे तुमच्या देशाबद्दल पण प्रेम होतं आणि ते मिलिटरी ट्रेनिंगमध्ये केवढे स्मार्ट होतात ती लोकं. असं मग माझी दोन्ही मुलांना मी रायगड मिलिटरी स्कूलमध्ये पाठवलं होतं, राहुलला पण आणि मित्सूला पण. तर त्यांना त्रास झाला तो. मुंबईची मुलं नाही, केस एवढे केले होते. त्यामुळे म्हणजे त्यांना ते टिपिकल मिलिटरी त्यांना ते होतं. काही आठवडा 10 दिवस राहिले होते तिथे. पण ॲट द एंड ऑफ द कोर्स म्हणजे जेव्हा घरी आले ना, तेव्हा त्यांना वाटलं अरे मजा आली होती. पण तिथे आम्ही त्या 8-10 दिवसामध्ये मध्ये एकदा जाऊन भेटलो होतो आणि अलाव करायचे ते पेरेंट्सना येऊन भेटायला, कारण ते की फार स्ट्रेस नाही झाला पाहिजे त्यांना. कारण इथे मुलांचे केस एवढे छोटे करणं म्हणजे अशक्य गोष्ट होती. म्हणजे सर्वच मुलांचे मिलिटरी कट. नाही, जाडपणा किंवा लठ्ठपणा हा काही कोणाचा दोष नाही आहे. म्हणजे काही वर्षांपूर्वी शाळेमध्ये पोळी भाजीचा डबा सोडून दुसरं काही नसायचं. तो डबा आता बदलला आहे कदाचित, त्याच्यातल्या गोष्टी बदललेल्या आहेत. मे महिन्याचे दिवस आहेत, आपण सगळेजण ग्राउंडवरती खेळायचो आपल्या लहानपणी, पण ती ग्राउंडही नाही आहेत आणि खेळण्याची इच्छा पण नाही आहे कदाचित, कारण दुसऱ्या गोष्टी हातामध्ये आल्या आहेत. तर हे बदलणारं लाईफस्टाईल जितक्या लवकर आपण स्वतः बदलू, आणि मुख्य म्हणजे तुम्ही उल्लेख केल्याप्रमाणे पेरेंट्स, आईवडील, आईवडीलच आपल्या मुलामधला तो फ्युचर लठ्ठपणा, जाडपणा रोखू शकतात. आणि आय एम शुअर आजचा कट्टा आणि तुमचं मार्गदर्शन सगळ्यांना खूप मदत करणार आहे गोष्टी समजून घेण्यासाठी आणि शिस्तीत वागण्यासाठी. आपले मनापासून आभार, धन्यवाद कट्ट्यावरती आल्याबद्दल. थँक्यू. आणि यानंतर माझा कट्ट्यावरती आपण इथेच थांबूया. माझा कट्टा प्रेझेंटेड बाय क्विखिल आणि बढेकर ग्रुप, पॉवर्ड बाय ग्रीन हार्वेस्ट, बँक ऑफ महाराष्ट्र, चंदूकाका सराफ ज्वेल्स, चितळे दही, सुधीर मांडके लाईट हाऊस आणि सोनाई पशु आहार. ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा ABP माझा. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.